Good morning, students. Today we are going to learn history of English drama from our section 4. Uh, it is quite important as far as our examination is concerned because our fourth section is nearly about 16 marks, and all the four uh, topics in the section are included in the question paper. Okay, so today we are going to learn the history of English drama. As we know that drama is one of the genre of literature. Okay, so first of all we will start with an introduction. How dramatic you are is your response when a friend exaggerates or overacts. Suppose your friend, one of your friend, came to you and acts, or we can say overreacts on something, or have give an exaggerate statements. Your response will be how dramatic you are. Yes, okay. सपोज तुमच्याकडे एखादा तुमचा मित्र आला, अति प्रमाणाच्या बाहेर एखादा ओव्हर ॲक्टिंग करून, प्रमाणाबाहेर अभिनय करून, एक्झॅजरेशन करून, म्हणजे वाढून असं चढून सांगत बोलत असेल, तर तुम्ही काय म्हणणार? हाऊ ड्रामॅटिक यू आर. किती नाटकी पद्धतीने बोलतो आहे, किती नाटकं करतो. अशा पद्धतीने आपण त्याला काय करतो, आवर ऑब्वियस रिॲक्शन इट विल बी लाईक दॅट. तर आपली ऑब्वियस रिॲक्शन जी असेल ती तशा पद्धतीची त्या ठिकाणी असते. इट मीन्स you are correctly using the adjective form of the word drama. That means here when you say to your friend that how dramatic you are, that means you have used the correct adjective form of drama. तर ड्रामा नावाचं जे विशेषण आहे तुम्ही योग्य पद्धतीने वापरलेले आहात. व्हॉट इज ड्रामा? मग नेमकं ड्रामा काय आहे, ड्रामॅटिकली ॲक्ट कसं करतात, तर हे आपल्याला या ठिकाणी समजेल. तर ते पुढे काय म्हणतात, ड्रामा इज अ परफॉर्मन्स विच इसेन्शियली लाऊड अँड एक्झॅजरेटेड अँड लार्जर दॅन लाईफ. व्हॉट इज ड्रामा? ड्रामा इज अ परफॉर्मन्स, सादर करायचा असतो. ड्रामा हा सादरीकरणाचा प्रकार आहे. अँड इट इज अ इसेन्शियली लाऊड, खूप मोठ्या आवाजामध्ये, मोठ्या स्वरूपामध्ये, अँड एक्झॅजरेटेड, वाढून किंवा चढवून अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलं जातं. अँड लार्जर दॅन लाईफ, आपलं प्रत्यक्ष जीवन जे आहे त्याच्यापेक्षा त्याच्याहीपेक्षा भव्य दिव्य त्या ठिकाणी आपल्याला तो ड्रामा या ठिकाणी निश्चितपणे आपल्यापुढे सादर केला जातो. म्हणजे आपल्या जीवनापेक्षाही मोठ्या पद्धतीने तो आपल्यासमोर सादर होत असतो. इट इज ॲन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम, एक प्रकारचं दृकश्राव्य माध्यम आहे. समोर आपल्या कानाने ऐकतो आपण, समोर आपल्या ते दिसतं इन फ्रंट ऑफ अस ॲज ॲन ऑडियन्स. इट इज अ परफॉर्म, आपण ऑडियन्स म्हणून समोर बसलेलो असतो. वी आर सिटिंग देअर अँड द ॲक्टर्स आर परफॉर्मिंग. दॅट मीन्स वी कॅन सी देम, यू कॅन हिअर देम. आपण त्यांना ऐकू शकतो, त्यांना पाहू शकतो. दॅट इज ॲन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम, म्हणून त्याला दृकश्राव्य माध्यम असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. द ऑडियन्स सिटिंग अराउंड, ॲज आय सेड, जसं मी आता म्हणलो की प्रेक्षक अवतीभोवती त्या समोर त्या ठिकाणी बसलेले असतात. अँड इन फ्रंट ऑफ, क्लोज टू, ऑर इन द, इट इज ॲन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम. द ऑडियन्स सिटिंग अराउंड, इन फ्रंट ऑफ, क्लोज टू, ऑर द लास्ट रो ऑफ द थिएटर. त्या परफॉर्म करणाऱ्या लोकांच्या जवळ, क्लोज टू, समोर, किंवा लास्ट रोला, शेवटच्या ओळीला तो त्या ठिकाणी बसलेला जे प्रेक्षक असतील तर त्यांना त्या ठिकाणी ते पाहायला मिळतं. ते काय बोलत आहेत ॲक्टर्स, ते त्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काय होत असतं, ऐकायला येत असतं. त्यानंतर फॉर एक्झाम्पल, अ स्टेज व्हिस्पर इज फॉर लाऊडर दॅन अ व्हिस्पर इन अ रिअल लाईफ. आता पहा एक एक्झाम्पल, ड्रामा कसा असतो की सपोज स्टेजवरती एखादा, आता 2 कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर दुसऱ्याच्या कानामध्ये काहीतरी व्हिस्परिंग करतं, त्या ठिकाणी कानामध्ये कुजबूज करतं.
आता नॉर्मल लाईफमध्ये आपली जी विस्परिंग असेल ती ॲज लाईक विस्परिंग, त्या ठिकाणी आपण एखाद्याच्या कानात नो वन कॅन हिअर इट, तर दुसरा कोणी ऐकू शकत नाही. बट ॲज फार ॲज ड्रामा इज कन्सर्न, पण ज्यावेळेस आपण ड्रामाचा विचार करतो, इफ वन कॅरेक्टर इज विस्परिंग इन अदर्स इयर्स, ऑडियन्स आर एबल टू हिअर इट. तर ते जे ऑडियन्स असतं, ऑडियन्सला ते ऐकायला गेलं पाहिजे. इवन इन द लास्ट रो ऑडियन्स, शेवटच्या ओळीमध्ये असलेला एक प्रेक्षकाला सुद्धा ते त्या ठिकाणी विस्पर, आता विस्पर म्हटल्यानंतर एकदम कानामध्ये सांगितली गेलेली कुजबूज म्हणतो आपण ती, तर ती सुद्धा त्या ठिकाणी ऐकायला ऑडियन्सला ऐकायला जाते. हा फरक आहे रिअल लाईफमध्ये आणि ड्रामामधला. त्यानंतर आता ते हे कशासाठी आहे, हे का आहे ते म्हणतात पहा. दिस वुड बी an example of willing suspension of disbelief. This is the best example of audience willing suspension of disbelief. आता ही ऑडियन्सची इच्छा असते की ते सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ, त्यांचा म्हणजे अविश्वास जो आहे, समजा एखादी दॅट सपोज व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन फ्रंट ऑफ देम, इट इज नॉट रिअल वन, दे नो, बट दे हॅव सस्पेंडेड दॅट थिंग. परंतु त्यांनी काही काळ ते आपल्यापासून ते थोडंसं दूर केलेलं असतं की हे नाही म्हणजे हे खोटं आहे, हे नाही. परंतु ते खोटं असूनसुद्धा ते मान्य करतात की म्हणजे त्यांच्या आनंदाकरता, म्हणजे आपल्याला जो एंटरटेनमेंट मिळणार असते त्याकरता ते सस्पेन्शन जे आहे म्हणजे विलिंगली, म्हणजे प्रेक्षक स्वतःच्या इच्छेने ते जो अविश्वास आहे तो काही काळाकरता काय करतात, दूर ठेवतात. म्हणजे जरी ते असत्य आहे तर ते मान्य ते त्या ठिकाणी करत असतात की हे जे काही चाललं आहे ते आपण म्हणतो रिअली चाललेलं आहे असं आपण म्हणूया. It can be defined as a willingness to accept the unreal. On the other word, we can say it is also defined as a willingness to accept the unreal. म्हणजे ऑडियन्सची विलिंगनेस आहे, व्हॉट एव्हर द अनरिअल इज हॅपनिंग देअर, दे आर गोइंग टू ॲक्सेप्ट इट. समोर जे काही म्हणजे ते असत्य घडतं आहे किंवा जे रिअल नाही आहे असं जरी असलं, बट द ऑडियन्स विलिंगनेस इज दॅट दे आर गोइंग टू ॲक्सेप्ट इट. मग परंतु प्रेक्षकांची इच्छा आहे की ते ॲक्सेप्ट करतायत. ते कशासाठी, तर इट मे ऑल्सो मीन अ सॅक्रिफाईस ऑफ रिअलिझम अँड फॉर द लॉजिक सेक. इट इज ऑल्सो मीन सॅक्रिफाईस ऑफ रिअलिझम अँड लॉजिक. आणखीन दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एक प्रकारचा सॅक्रिफाईस आहे. त्याग म्हणजे जे प्रेक्षक असतात ते कशाचा त्याग करतात पहा, सॅक्रिफाईस ऑफ रिअलिझम म्हणजे जे सत्य आहे, आणि त्याचप्रमाणे लॉजिक तार्किक असं विचार करण्याची जी शक्ती आहे ती त्या ठिकाणी काय करतो, तो प्रेक्षक त्याग करतो त्यात थोड्या काळाकरता. कशासाठी, फॉर द सेक ऑफ एन्जॉयमेंट. त्याला जो आनंद घ्यायचा आहे तो त्या ठिकाणी तो घेत असतो. आता सपोज त्या ठिकाणी काही घटना तिथे युद्धाच्या वगैरे घडत आहेत किंवा काय असं दाखवलं जातं. ॲक्च्युली ते त्या ठिकाणी घडत नाही, ते युद्ध त्या ह्याच्यावरती दाखवलं जाऊ शकत नाही. आता सपोज महाभारतासारखं युद्ध जर दाखवायचं ठरलं तर ते स्टेजवरती परफॉर्म करणं इतकं हे आहे की अवघड आहे. परंतु ते कॅरेक्टर जे असतात ते कॅरेक्टरच्या त्यांच्या त्या डायलॉग्समधून किंवा एकूण अशा त्या स्टेज सेटिंगवरून ते त्या ठिकाणी दाखवलं जातं ते युद्ध. आणि जरी ते अनरिअल आहे किंवा लॉजिकली आपल्याला ते पटत नाही, परंतु आपल्याला आपल्या एन्जॉयमेंट करता आपण ते त्या ठिकाणी काय करत असतो, ते त्या ठिकाणी मान्य करतो की यस इट इज हॅपनिंग देअर, की असं घडतं आहे तिथे. तर दिस इज कॉल्ड द विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. यालाच म्हणायचं विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. म्हणजे काही काळाकरता आपण आपला अविश्वास काय करायचा, थोडासा त्याला सस्पेंड करायचा आपल्या इच्छेने. लक्षात आलं, म्हणजे जे अनरिअल आहे ते रिअल मानून त्या ठिकाणी काय करायचं असतं, चालायचं असतं. कशामध्ये, तर या ठिकाणी ड्रामामध्ये.
कशासाठी? जस्ट फॉर द सेक ऑफ आवर एन्जॉयमेंट, आपल्याला त्याच्यातून आनंद मिळावा याकरता आपण ते केलेलं असतं. द टर्म वॉज कॉइन्ड बाय द पोएट अँड ॲस्थेटिक फिलॉसॉफर सॅम्युअल टी कोलरिज, इवन वी कॅन से S.T. कोलरिज. जो सौंदर्याचा तत्त्वज्ञ जो होता S.T. कोलरिज किंवा कवी होते ते, तर त्यांनी ते त्या ठिकाणी ही टर्म कॉइन केलेली होती, विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. आणि ही जी टर्म आहे ती कशाला अप्लाय केली जाते पहा, जे काही फिक्शनल वर्क्स असतात, ॲक्शन असेल, कॉमेडी असेल, फॅन्टसी असेल अँड हॉरर ऑफ जेनर्स, या ठिकाणी ती यूज केली जाते. इट रेफर्स टू द विलिनेस ऑफ ऑडियन्स टू ओव्हरलुक द लिमिटेशन्स ऑफ मीडियम. आता या ठिकाणी ते म्हणतात की इट रेफर्स टू ड्रामा इज इट रेफर्स टू द विलिंगनेस ऑफ द ऑडियन्स. आता ते प्रेक्षकांचं इच्छा असते की जे काही माध्यमाचे जे लिमिटेशन्स आहेत त्याला दुर्लक्षित करायचं, हे प्रेक्षकांच्या याच्यावरती असतं, ते त्यांनी ते मान्य केलेलं असतं किंवा त्यांची इच्छा आहे. टू द विलिंगनेस ऑफ ऑडियन्स टू ओव्हरलुक द लिमिटेशन्स ऑफ अ मीडियम. ड्रामा इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. आणि ड्रामा हा नेहमी व्यक्त करण्याचं माध्यम आहे त्या ठिकाणी, की ज्या ठिकाणी वेअर बाय परफॉर्मर्स एक्सप्रेस देमसेल्स आर्टिस्टिकली, जे परफॉर्म करत असतात, वेगवेगळ्या भूमिका त्या ठिकाणी परफॉर्म करत असतात, त्या आर्टिस्टिकली त्या ठिकाणी ते आपल्यासमोर एक्सप्रेस करतात, परफॉर्म करतात असं आपण म्हणूया. द परफॉर्मन्स इज बेस्ड ऑन द स्क्रिप्ट. आणि हा जो परफॉर्मन्स असतो हा काही असं काही ते मनाने उभे राहतात स्टेजवरती लगेच सुरू होतात असं नाही. देअर इज अ स्क्रिप्ट देअर. एक त्या ठिकाणी ते त्यांना स्क्रिप्ट दिली जाते, त्या स्क्रिप्टमध्ये वेगवेगळे डायलॉग असतात आणि ते डायलॉग त्या ठिकाणी त्या माध्यमातून ते आपल्यासमोर ते नाटक सादर करत असतात. द परफॉर्मन्स इज बेस्ड ऑन अ स्क्रिप्ट विच इज इन द फॉर्म ऑफ डायलॉग. आणि तो जो स्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये डायलॉग्स वगैरे असतात. वेअर ॲज अ स्टोरी ऑर अ नॉव्हेल इज रिटन. आता याच्या उलट जी स्टोरी किंवा नॉव्हेल असते म्हणजे अनादर जेनर ऑफ लिटरेचर. आता साहित्याचे आणखीन दुसरे जे प्रकार आहेत, नॉव्हेल असेल म्हणजे कादंबरी म्हणतो आपण, किंवा त्या ठिकाणी स्टोरीज असतील, तर ते नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असते. ते स्टोरी आपल्याला कथन करून सांगितली जाते, कोणतरी ती गोष्ट स्टोरी आपल्याला नॅरेट करून सांगत असतं, तर ते नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असते. परंतु ॲज फार ॲज ड्रामा इट इज परफॉर्म, इट इज हॅविंग द स्क्रिप्ट, हॅविंग द डायलॉग ऑफ द कॅरेक्टर्स. त्या कॅरेक्टरला डायलॉग दिले जातात आणि ते डायलॉग्स, कॅरेक्टर्स, इवन जे सीन्स असतात ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन केले जातात की कुठला सीन कुठे परफॉर्म होणार आहे. तर अशा पद्धतीने तो ड्रामा त्या ठिकाणी काय केला जातो, लिहिला जातो. लक्षात आलं. आणि तो परफॉर्म करण्याचं त्या ठिकाणी हे त्या साहित्यातला हा प्रकार आहे असं आपण म्हणूया. Whereas a story novel is written in the narrative form, poetry is a language expressed in rhythm and meter. आता पोएट्री हा सुद्धा एक भाग आहे लिटरेचरचा, साहित्याचा. जसं नॉवेल आहे, स्टोरी आहे, तसं पोएट्री. आता हे पोएट्री जे माध्यम आहे इज अ लँग्वेज एक्सप्रेस्ड इन द रिदम. तर रिदमिक पद्धतीने पोएट्री सादी केली जाते किंवा मीटर असतं त्याला, ठराविक अशा मीटरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे मीटर्स त्या ठिकाणी असतात, तर ते त्या पद्धतीने ती सादर केली जाते. ड्रामा इज द स्पेसिफिक मोड ऑफ फिक्शन रिप्रेझेंटेड इन परफॉर्मन्स. ड्रामा जो आहे तर फिक्शनचाच प्रकार आहे तो परंतु परफॉर्मन्सद्वारे तो त्या ठिकाणी सादर केला जातो. अ प्ले, आता ड्रामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्ले, ऑपेरा, माईम, बॅलेट आर परफॉर्म इन थिएटर. तर अशा प्रकारे ऑपेरा असेल, माईम असेल, बॅलेट असेल, हे वेगवेगळे प्रकार आहेत. आता प्ले म्हणजे त्या ठिकाणी नाटक म्हणूया आपण. ऑपेरा त्या ठिकाणी संगीत वगैरे, त्या ठिकाणी डान्स वगैरे या पद्धतीने त्या ठिकाणी सादर केलं जातं. माईम असेल फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हालचालीने त्या ठिकाणी मुख अभिनय म्हणतो आपण. अँड बॅलेट त्या ठिकाणी ऑपेरा म्हणजे संगीत नाटक, आणि बॅलेट हा जो प्रकार आहे तो काय आहे, नृत्य नाटिका. अशा पद्धतीने वेगवेगळे त्या ठिकाणी फॉर्म आहेत, तर ते त्या ठिकाणी आपल्याला सांगितले जातात किंवा दाखवले जातात. नाऊ वी विल मूव टू द डेफिनेशन ऑफ ड्रामा. आता आपण ड्रामाची जी डेफिनेशन आहे, व्हॉट इज ड्रामा, त्याची जी व्याख्या आहे ती आता पाहणार आहोत. ड्रामा इज अ कंपोजिशन इन वर्स और प्रोज टू बी ॲक्टेड ऑन द स्टेज.
आता एक प्रकारचं कंपोजिशन असतं, ते कशामध्ये, इन वर्स, काव्यामध्ये असू शकतं, और प्रोजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं. विच टू बी ॲक्टेड ऑन द स्टेज, की जे स्टेजवरती परफॉर्म केलं जातं. इन विच अ स्टोरी इज रिलेटेड बाय द मीन्स, आता ज्याच्यातून एक कथा त्या ठिकाणी सादर केली जाते, कशाच्या माध्यमातून, डायलॉग्स, ॲक्शन, संवाद असतील किंवा ॲक्शन असतील किंवा अँड इट इज रिप्रेझेंटेड विथ अकंपनिंग जेस्चर, आणि हे सर्व कशाच्या साथीने सादर केलं जातं, पहा, जेस्चर्स असतील, हावभाव, कॉस्ट्यूम, वेशभूषा असेल, अँड सिनरी, आणि वेगवेगळे जेथे सीन आहेत त्यांच्या माध्यमातून, जीवनातील वेगवेगळे जे प्रसंग आहेत त्या प्रसंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर ते त्या ठिकाणी सादर केलं जातं. दिस इज अ ड्रामा. इट कॅन बी इन अ फॉर्म ऑफ वर्स ऑर प्रोज, काव्यात्मक असू शकतं किंवा त्या ठिकाणी आपल्या प्रोजच्या याच्यामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी असतं. आता दिस डेफिनेशन इज गिवन टू बाय शॉर्टर ऑक्सफर्ड डिक्शनरी. नाव इन द सेकंड डेफिनेशन, आता दुसरी एक डेफिनेशन अशी आहे, पहा, ड्रामा इज अ कंपोजिशन डिझाईन फॉर परफॉर्मन्स इन द थिएटर. अशा प्रकारचा कंपोजिशन डिझाईन केलं जातं की जे थिएटरमध्ये परफॉर्म केलं जाईल. इन विच ॲक्टर्स टेक द रोल्स ऑफ द कॅरेक्टर्स, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे कलाकार असतात ते त्या कॅरेक्टर्सची भूमिका पार पाडतात, आणि ते पार पाडत असताना ते कशा पद्धतीने पार पाडतात. परफॉर्म द इंडिकेटेड ॲक्शन अँड अटर द रिटर्न डायलॉग. इंडिकेटेड म्हणजे त्यांना दाखवून दिलेले किंवा सांगितल्याप्रमाणे ते त्या ठिकाणी ते ॲक्शन परफॉर्म करतात, आणि त्यांना लिहून दिलेले जे डायलॉग आहे ते अटर करतात. त्या भूमिकेचे जे आवश्यक असलेले डायलॉग ते त्या ठिकाणी काय करत असतात, अटर करत असतात, त्या ठिकाणी सादर करतात किंवा बोलतात असं आपण म्हणूया. दिस इज कॉल्ड ॲज अ ड्रामा. याला काय म्हणायचं, ड्रामा असं म्हटलं जातं. आता नेक्स्ट जे आहे पेज नंबर 129. फर्स्ट ऑफ ऑल I will go to the objectives, then we will move to the element of drama. सुरुवातीला मी ऑब्जेक्टिव्ह सांगतो, why we have to study the drama. ड्रामा का शिकायचा, त्याचे उद्दिष्ट काय आहे, काय त्याच्या मागचं आपलं हे आहे, हे अगोदर पाहूया, आणि नंतर मग आपण त्या ठिकाणी एलिमेंट ऑफ ड्रामाकडे जाणार आहोत. लक्ष झालं. आता व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स. आफ्टर स्टडिंग दिस युनिट यू विल एबल टू. आता हे संपूर्ण युनिट आपलं शिकून झाल्यानंतर, म्हणजे हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा हे जे युनिट आहे हे आपलं संपल्यानंतर, व्हॉट वी विल एबल टू स्टडी. आता आपल्याला काय त्याच्यातून अभ्यास करता येईल किंवा आपल्याला काय त्याच्यातून अभ्यास होईल. एक आहे, पहा, अंडरस्टँड अँड आयडेंटिफाय ड्रामा ॲज अ जनर ऑफ लिटरेचर. जो ड्रामा हा जो साहित्याचा प्रकार आहे त्याची ओळख आपल्याला होणार आहे, आणि तो समजण्यास, की तो साहित्याचा एक प्रकार आहे हे आपल्याला समजण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे, आणि हे आपण समजणार आहोत असं ते म्हणतात. दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय, उद्दिष्ट काय आहे, लर्न द डेफिनेशन ऑफ ड्रामा. नाटकाची जी व्याख्या आहे ती आपण या ठिकाणी, व्हॉट इज ड्रामा, इट विल बी डिफाईन हिअर. ड्रामा म्हणजे काय ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, ह्या युनिटमध्ये शिकलेलो आहोत किंवा शिकणार आहोत, किंवा ते उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ड्रामा अँड अदर फॉर्म्स ऑफ लिटरेचर. आता साहित्याचे इतर जे प्रकार आहेत, म्हणजे सपोज पोएट्री असेल, नॉवेल असेल, शॉर्ट स्टोरी असेल, हे जे विविध प्रकार आहे त्यांचा आणि ड्रामा याच्यातलं बेसिक डिफरन्सेस काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी शिकता येईल. त्याचप्रमाणे एक्सप्लेन द बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रामा. जे नाट्याचे मूलभूत असे घटक आहेत, नाटकामध्ये काय आवश्यक असणारे जे घटक आहेत, बेसिक एलिमेंट, ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि नेक्स्ट, अंडरस्टँड द टाईप्स ऑफ ड्रामा. आणि नाटकाचे जे विविध प्रकार आहेत, कॉमेडी असेल, ट्रॅजेडी असेल, ट्रॅजिक कॉमेडी असेल, रोमॅन्टिक असेल किंवा ट्रॅजेडी. आता दोन प्रकार आहेत ड्रामाचे, ट्रॅजेडी आणि कॉमेडी, आणि त्यात पुन्हा ट्रॅजेडीचे प्रकार आहेत आणि कॉमेडीचे पण प्रकार आहेत. तर ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, ते आपल्याला या ठिकाणी समजतील असं ते आपण म्हणूया.
आता एक मागे एक पार्ट राहिलेला होता बा, द एलिमेंट ऑफ ड्रामा. ओके, नाऊ इन द नेक्स्ट पेज यू विल हॅव tree diagram. You will have the tree diagram. The element of drama. ड्रामाचे जे महत्त्वाचे घटक आहेत, द एलिमेंट ऑफ ड्रामा, ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, प्लॉट. व्हॉट इज प्लॉट? की जे घटक आहेत ते अतिशय आपल्या दृष्टीने म्हणजे किंवा नाटकामध्ये हे घटक असल्याशिवाय नाटक होऊच शकत नाही. हे सर्व घटक अंतर्भूत होतात आणि या सर्व घटकातून एक नाटक त्या ठिकाणी काय होतं, सादर होतं, तयार होतं, असं आपण त्या ठिकाणी म्हणूया. आता फर्स्ट जो घटक आहे, प्लॉट. व्हॉट इज द प्लॉट? प्लॉट म्हणजे थोडक्यात संपूर्ण जे कथानक आहे त्याला काय म्हणायचं, प्लॉट असं त्या ठिकाणी म्हणूया. आता प्लॉटचं त्यांनी सांगितलं आहे, द सिरीज ऑफ इव्हेंट्स ऑकरिंग इन अ प्ले. वेगवेगळ्या ज्या घटना आहेत त्या नाटकामध्ये येणाऱ्या, त्यांची मालिका जी आहे ती एकत्रित गुंफणे, तो जो आहे त्याला म्हणायचं प्लॉट. वेगवेगळ्या अशा घटना त्या ठिकाणी आपल्यासमोर येत जातात. आता याच्यामध्ये एक तुम्हाला बेसिक फरक सांगतो, थीम आणि प्लॉटमध्ये. याच्यामध्ये कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं, प्लॉट आणि थीम. आता प्लॉट काय आहे आणि थीम काय आहे? आता थीम सांगतो तुम्हाला. थीम म्हणजे काय? सपोज एखाद्या तुम्ही स्टोरी लाईन जी आहे ती थीम. थोडक्यात सपोज कौटुंबिक जिव्हाळा, फॅमिली युनिटी त्या ठिकाणी म्हणूया आपण. समजा एखादं आपल्याला त्या ठिकाणी फॅमिली व्हॅल्यू इज क्वाईट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. विदाऊट फॅमिली नो पर्सन कॅन लिव्ह. तर हे जे आहे ही आपली थीम झाली. लक्षात घ्या की कुटुंबाचं महत्त्व कसं आहे आणि एक व्यक्ती कुटुंबाशिवाय राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही, असं आपल्याला एखादं नाटक सादर करायचं आहे किंवा ही आपली थीम झाली. लक्षात आलं? तर मग आता त्याच ठिकाणी मग आता तुम्ही प्लॉट कसा तयार करणार त्याचा? मग ही झाली थीम. लक्षात घ्या की फॅमिली चा इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली ही आपली थीम त्या ठिकाणी आहे. या थीमवरती अ पर्सन कॅनॉट लिव्ह विदाऊट फॅमिली, इट इज आवर थीम, ही आपली थीम आहे. आता त्याच्या अराउंड आपल्याला प्लॉट त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी काय करावं लागतील, सादर करावं लागतील आणि त्यांचं एकत्रीकरण, ऑर्गनायझेशन जे आहे त्या सिरीज ऑफ इव्हेंट्स, दॅट इज प्लॉट. त्याला काय म्हणायचं मग, कथानक. आपण ते एकत्रित मग ते आता सपोज मग त्या ठिकाणी दोन भाऊ दाखवले तुम्ही, लिव्हिंग इन वन फॅमिली अँड ड्यू टू सम रिझन्स दे आर सेपरेटेड, बट आफ्टर some times they came to know that both of them are dependent on both of them are dependent on each other and they reunited. आता समजा त्या ठिकाणी दोन भाऊ आहेत, दोघांचं सुरुवातीला एकत्रित राहत होते, नंतर त्यांच्यात भांडण झालं, कुणीतरी त्याच्यामध्ये डिस्प्यूट क्रिएट केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये भांडण झाल्यानंतर ते सेपरेट झाले अशा पद्धतीने. आणि नंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांनाच अंडरस्टँडिंग झालं की आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. हे जे आहे ह्याला म्हणायचं प्लॉट. मग आता ते कथानक मग वेगवेगळ्या अशा घटना दाखवायला लागतील तुम्हाला, वेगवेगळ्या घटनांच्या मालिका. मग सुरुवातीला घर एकत्र दाखवावं लागेल, नंतर त्यांचं भांडण, मग ही घटनांच्या मालिका आहेत. लक्षात आलं? आणि त्या एकत्रित बांधणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लॉट. म्हणजे तुम्हाला थीम कळाली असेल आणि प्लॉट कळाला असेल. हा बेसिक डिफरन्स लक्षात घ्या थीम आणि प्लॉटमधला. थीम म्हणजे एक स्टोरी लाईन आपण क्रिएट करतो आणि त्या स्टोरी लाईनवरती पूर्ण स्टोरी क्रिएट करणं, त्याला म्हणायचं प्लॉट. लक्षात आलं? आणि त्याला असंही म्हणलं पहा, त्या प्लॉटला असंही म्हणतात, इट मीन्स प्लॅन, स्कीम ऑर पॅटर्न. इट हॅज अ बिगिनिंग. प्लॉट हॅज ऑलवेज अ बिगिनिंग. मी जसं आत्ता मग सांगितलं ना, आता फॅमिलीचं एक उदाहरण दिलं, त्याला सुरुवात असते त्या प्लॉटला, मिडल असतो आणि एंड. म्हणजे सुरुवात असते, मध्य असतो आणि त्याचा त्या कथानकाचा शेवटही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नाऊ कॅरेक्टर्स.
द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द ड्रामा. कॅरेक्टर्स हा ड्रामामधला सर्वात महत्त्वाचा घटक. आता वेगवेगळे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी असतात पहा वेगवेगळ्या प्रकारचे. आपणच म्हणत असतो पहा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसंच कॅरेक्टरसुद्धा. आणि नाटक हे आपल्यावरतीच त्या ठिकाणी लिहिलं जातं किंवा आपल्याच अनुभवातून ते असतं. तर मग त्याच्यामुळे कॅरेक्टरसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात आणि कॅरेक्टर्स हा त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक असतो. आता त्यांनी सांगितलं द प्रोटॅगनिस्ट इज द मेन कॅरेक्टर इन द प्ले. एक प्रोटॅगनिस्ट म्हटलं जातं. कोणाला म्हणलं जातं? अ प्रोटॅगनिस्ट इज से टू द पर्सन हू इज द मेन कॅरेक्टर टू whom अराउंड ऑल द स्टोरी इज परफॉर्म. की ज्याच्या अवतीभोवती ती घटना त्या ठिकाणी घडतात, ती सगळी स्टोरी त्या ठिकाणी पुढे पुढे सरकते, त्याला काय म्हणायचं? प्रोटॅगनिस्ट ऑर द मेन हिरो वी कॅन से. अदर कॅरेक्टर्स. आता त्याच्यामध्ये मग कॅरेक्टरचं आणखीन डिवायडेशन त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. ते कोणकोणते आहेत पहा. मेजर. आता सपोज त्या नाटकामधले काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स असतात की त्या कॅरेक्टरशिवाय ते नाटकच होऊ शकत नाही किंवा त्या ठिकाणी पुढे जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने काही मायनर कॅरेक्टर असतात की त्यांना तितकी काही त्यांची भूमिका इतकी महत्त्वाची नसते त्या नाटकामध्ये. असे मायनर कॅरेक्टर्स, छोटे छोटे कॅरेक्टर्स असतात. किंवा आता काही स्टॅटिक कॅरेक्टर असतात. आता कॅरेक्टर स्टॅटिक म्हणजे असणं म्हणजे काय? फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड इट रिमेन्स सेम. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते कॅरेक्टरमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. अशा पद्धतीने काही म्हणजे आपण सर्वसामान्य अशा पद्धतीचे किंवा काही डायनॅमिक कॅरेक्टर असतात भव्य दिव्य अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी. सपोज मोठमोठे राजे वगैरे असे जे आहेत, दिस कॉल्ड ॲज अ डायनॅमिक पर्सन. तर हे डायनॅमिक कॅरेक्टर्स असतात. किंवा काही फ्लॅट असतात. फ्लॅट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्या आपण म्हणूया बिहेवियरमध्ये किंवा त्यांच्या नेचरमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक होत नाही, स्वभावामध्ये बदल होत नाही, त्यांच्या वर्तणुकीत बदल होत नाही. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते तसेच राहतात. दिस टाईप ऑफ कॅरेक्टर्स आर फ्लॅट कॅरेक्टर्स. देन there are also round characters. Round characters are always having the change in their nature, in their behavior. राऊंड कॅरेक्टर जे असतात कायम बदलत असतात. म्हणजे आत्ता या मोमेंटला असे असतील तर दुसऱ्या मोमेंटला दुसऱ्या दिवशी वेगळे तुम्हाला भासतील. दिस टाईप ऑफ कॅरेक्टर्स आर कॉल्ड ॲज अ राऊंड कॅरेक्टर. Then there is a characterization. What do you mean by characterization? It means to reveal a peculiarities of the characters. आता त्या कॅरेक्टर्समधले जे काही त्या ठिकाणी पिक्युलॅरिटीज असतात, वैशिष्ट्ये असतात, तर ते आपल्याला काय करायचे? रिव्हील करायचे, उघड करायचे. त्याला कॅरेक्टरायझेशन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता मी जसं सांगितलं, टेक ॲन एक्झाम्पल ऑफ किंग लिअर. किंग लिअर शेक्सपिअरचं जे नाटक होतं त्याच्यामध्ये सपोज तो त्या ठिकाणी वेडा होतो राजा शेवटी. मग आता त्या वेड्याच्या भरामध्ये त्यांनी वेगवेगळे असे ते आपले डायलॉग वगैरे त्या ठिकाणी आहेत, त्याची सॉलिलकी वगैरे त्या ठिकाणी आहे. तर हे जे आहे तर ते आपल्याला मग ते कॅरेक्टर्स रिव्हील करावं लागेल. मग तशा पद्धतीने ते कॅरेक्टरायझेशन आपल्याला त्या ठिकाणी पोर्ट्रे करावं लागेल. लक्षात आलं? तशा पद्धतीने ते कॅरेक्टर्स तिथे हे करावं लागतील टू गेन इनसाईट इन टू देअर पर्सनॅलिटी. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की त्या व्यक्तिमत्वाच्या आत शिरून तुम्हाला त्याच्या जे काही, आता समजा किंग लिअर सपोज तो आपल्या मुलींना ते सर्व देऊन त्याच्याकडचे जे काही संपत्ती आहे ते आपल्या मुलींमध्ये वाटली. नंतर देन दोज डॉटर्स हॅव डिसिव्ड हिम. आणि त्याच मुलींनी त्याला फसवल्यानंतर ही इज वेंट इन द स्टेट ऑफ द मॅडनेस. तो काय होतो? तो त्या वेड्याच्या भरात जातो. मग हे जे आहे त्याचे जे आता म्हणजे एक राजा तो नंतर पुढे पुढे त्या वेड्याच्या भरात जातो. हे आपल्याला त्याचं कॅरेक्टर रिव्हील करण्यासाठी त्याच्या आत जाऊन आपल्याला त्याचे जे सर्व त्याचे विचार हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी कॅरेक्टरायझेशनच्या माध्यमातून आपल्याला त्यांना रिव्हील करावं लागतील. आणि त्यांच्याशी एक प्रकारचं आपलं त्या किंग लिअर्स म्हणजे सपोज अशा कॅरेक्टर्स असतील तर अशाशी आपल्याला कनेक्ट होऊन आपल्याला ते कॅरेक्टरायझेशन करावे लागेल. त्यानंतर पुढचं आहे डायलॉग. आता डायलॉगला काय सांगता येते पहा. इट इन्व्हॉल्व्स 2 स्पीकर्स. त्याच्यामध्ये 2 स्पीकर्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात किंवा मोर दॅन 2 स्पीकर्स.
की त्याच्यामध्ये एक किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त त्या ठिकाणी असू शकतात. आता त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे, दोन प्रकार महत्त्वाचे आहेत नाटकामध्ये. एक आहे मोनोलॉग. मोनोलॉग हॅज टू स्पीक टू वन सेल्फ. तो बोलतो बट ऑडियन्स कॅन हिअर. तो बोलत असताना ही स्पीक्स डायरेक्टली टू द ऑडियन्स. तर तो त्या ठिकाणी एक पात्री म्हणतो अशा पद्धतीचं आहे ते. तो त्या ठिकाणी बोलत असताना समोर ऑडियन्स असते, ऑडियन्सला त्या ठिकाणी तो ऐकतोय हे समजतोय, तो ऑडियन्सशी कनेक्ट होऊन बोलत असतो, हे लक्षात घ्या. हा मोनोलॉग. आणि दुसरा जो प्रकार आहे सॉलिलॉक्वी. आता सॉलिलॉक्वी हा जो प्रकार आहे त्याला आपण आपल्या मराठीमध्ये शुद्ध म्हणतो स्वगत, की जो त्या ठिकाणी स्वतःशीच बोलत असतो. म्हणजे ऑडियन्सचं त्याला काही घेणं देणं नसतं. त्याच्या मनामधले व्हॉट आर द थॉट प्रोसेस इज गोईंग इन हिज माइंड. त्याच्या मनामधले जे काही विचार चालू असतात तो त्या ठिकाणी बोलत असतो. व्हॉट आर द एक्सपिरियन्स ही इज गोईंग थ्रू. कुठल्या अनुभवातून तो जातोय त्या अनुभवात तो स्वतःशीच त्या ठिकाणी तो बोलत असतो. आणि आता त्याचा सॉलिलॉक्वीचा त्या ठिकाणी लॅटिन शब्द आहे पाहता. सॉलीचा अर्थ काय होतं? सॉली म्हणजे स्पीक टू सेल्फ, स्वतःशीच स्वतःशी, अलोन म्हणतो आपण. सॉलीचा अर्थ काय होतं? अलोन. आणि ओके म्हणजे त्या ठिकाणी स्पीक, स्वतः त्या ठिकाणी एकट्याने बडबड करणे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो सॉलिलॉक्वी. तर आता याचं बेस्ट उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आत्ताच तुम्ही नटसम्राट येऊन गेलेला होता. तर नटसम्राटमधलं जगावं की मरावं की फेकून द्यावं अशा पद्धतीने ते आहे ना काहीतरी तो ते स्वगत. तर तो स्वतःशीच त्या ठिकाणी बोलत असतो, म्हणजे स्वतःच्या मनातले विचार त्या ठिकाणी सांगत असतो. याला म्हणायचं सॉलिलॉक्वी. लक्षात आलं? इट रिव्हील्स द नेचर, कॅरेक्टर अँड गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट रिलेशन्स. आणि मग ते त्या ठिकाणी त्या नाटकाच्या ते कॅरेक्टरचं जे नेचर आहे, स्वभाव आहे, अँड ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अँड गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट हिज रिलेशन्स. आणि त्याचे इतरांशी संबंध कसे आहेत हे सुद्धा आपल्याला या डायलॉग्सच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काय होत असतं? रिव्हील होत चालतं. हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणखीन एक इम्पॉर्टंट आहे स्टेज डायरेक्शन. स्टेज डायरेक्शन जे आहे तर परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर्स ड्युरिंग द कोर्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी अलॉंग विथ द यूज ऑफ सेट लाइटिंग. आता ज्यावेळेस ॲक्टर परफॉर्म करत असतो तर त्याच वेळेस स्टेजचं जे डिरेक्शन असतं ते पण फार महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या. आता समजा बाहेर पाऊस पडतोय, विजा चमकत आहेत. मग आता हाऊ टू शो इट ऑन द स्टेज. आता मग स्टेजवरती कसं दाखवणार? दे हॅव टू यूज द लाईट, साऊंड इफेक्ट. तर त्यांना त्या ठिकाणी लाईट असेल, साऊंड इफेक्ट असेल, याच्या माध्यमातून आपल्यासमोर तो जो रेन जो आहे, रेनिंग आउटसाईड, बाहेर पडणारा जो पाऊस आहे तो जर दाखवायचा असेल तर ते स्टेजच्या माध्यमातून, त्या स्टेजच्या लाईटिंगच्या माध्यमातून आपल्याला ते काय करावं लागेल? त्यांना त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे, किंवा ते आपल्याला दॅट इज कॉल्ड एज स्टेज डायरेक्शन. आता आणखीन एक डायरेक्शन थोडक्यात घ्यायचं ठरलं. सपोज आता एखाद्याचा मर्डर दाखवायचा आहे स्टेजवरती. दे आर नॉट गोइंग टू ॲक्च्युअली शो इट ऑन द स्टेज. आता तो स्टेजवरती दाखवणार नाहीत. मग आता स्टेज डिरेक्शन कसं असतं? बा डायरेक्टरचं एक हे आहे. सपोज एखाद्याने ही इज कॅरिंग द स्वॉर्ड, त्याच्या हातात तलवार आहे, आणि मग तो डायरेक्ट त्याच्या मागे, ज्याला मारायचं त्याच्या मागे जाऊन त्या ठिकाणी तो ही इज रनिंग आफ्टर हिम, त्याच्या मागे पळत असेल. अँड द पर्सन हु इज रनिंग अवे, जो पळून जातो आहे, मग आता तो स्टेजच्या त्या ठिकाणी स्टेजवरून मागे जाईल तो समजा तो, आणि हा त्याच्या मागे गेल्यानंतर पुन्हा स्टेजवर आल्यानंतर जो मारणार आहे, सपोज त्याने फक्त लाल रंग असलेला रुमाल असा आपल्यासमोर दाखवला. लक्षात घ्या. नुसतं लाल रंगाने भरलेला किंवा संपूर्ण लाल रंगाचा रुमाल आपल्यासमोर दिसल्यानंतर तर आपल्याला असं दिसेल, आपल्याला असं वाटेल की ही इज मर्डर्ड दॅट पर्सन. आपण मग हे करतो की मानून चालतो की त्या व्यक्तीने त्याचा खून केलेला असावा. म्हणजे हे दिस इज कॉल्ड एज अ स्टेज डायरेक्शन. यालाच काय म्हणायचं? स्टेज डायरेक्शन. मग याच्यामध्ये म्युझिकचा वापर होतो, लायटिंगचा वापर होतो, कॉस्ट्युमचा सुद्धा वापर. मी आता जसं कॉस्ट्युमचा वापर सांगितलं ना,
तर हँकरचिप जरी दाखवलं तर वी कॅन अंडरस्टँड दॅट द पर्सन इज मर्डर्ड. त्याच्यातून सुद्धा आपण हे करू शकतो. किंवा जसं म्युझिक आणि साऊंडचा वापर होऊन आपल्याला त्या ठिकाणी हे विविध असे ज्या सीन्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी परफॉर्म करून दाखवले जातात. आणि आता हा जो सगळ्यात दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो आहे कॉन्फ्लिक्ट. लक्षात येत आहे, नाटकातला सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे कॉन्फ्लिक्ट. लक्षात घ्या, याला इट इज कॉल्ड ॲज द सोल ऑफ ड्रामा. नाटकाचा आत्मा आहे. कॉन्फ्लिक्ट जर नसेल, देअर विल बी नो ड्रामा विदाऊट एनी कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. कुठल्याही प्रकारचा संघर्ष जिथे नसेल, संघर्ष असेल तिथेच ड्रामा क्रिएट होतो असं त्यांना म्हणायचं आहे. अँड इट इज ऑल्सो इसेन्स ऑफ द ड्रामा ऑर द सोल ऑफ द ड्रामा. महत्त्वाचा घटक आहे तो किंवा आत्मा आहे. त्या विदाऊट द कॉन्फ्लिक्ट देअर विल बी नो ड्रामा. तिथे तुम्हाला तो ड्रामाच परफॉर्म होऊ शकत नाही किंवा क्रिएट होऊ शकत नाही. आता कॉन्फ्लिक्ट कसं असतं, कॉन्फ्लिक्ट विल बी बिटवीन द पर्सन टू पर्सन ऑर द ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन ऑर इट इज ऑफ टू टाईप. दोन प्रकारचं असू शकतं, एक एक्सटर्नल अँड इंटरनल. आता बाह्य आणि अंतस्थ. आता बाह्य कसं कॉन्फ्लिक्ट कसं असू शकतं, समजा मगाशी मी जर सांगितलं दोन भावामधला संघर्ष आहे की नाही, तिथे कॉन्फ्लिक्ट, मग तिथे ड्रामा क्रिएट होतो. समजा किंवा दोन राजे आहेत, त्या दोन राजांमध्ये त्या ठिकाणी संघर्ष आहे. किंवा आईवडिलांचा मुलाची संघर्ष किंवा मुलाचा आईवडिलांशी संघर्ष, दिस इज कॉन्फ्लिक्ट. आणि हा एक्सटर्नल आहे, डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट आहे. दोन व्यक्तींचा घटकांचा तो डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट असल्याकारणाने दिस इज कॉल्ड अ एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. याला म्हणायचं एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. आणि हा संघर्ष असल्याशिवाय हे होत नाही. आणि दुसरं मी मग सांगितलं आणखीन एक त्याच्यामधला प्रकार आहे इंटरनल कॉन्फ्लिक्ट. तो जे इंटरनल कॉन्फ्लिक्ट आहे त्या व्यक्तीच्या स्वतःच्याच आयुष्यात चालू असतं, म्हणजे स्वतःचा तो संघर्ष चालू असतो. मगाशी जसं उदाहरण आता इंटरनल कॉन्फ्लिक्टचं आणखीन एक उदाहरण जर सांगायचं ठरलं तर जसं नटसम्राटमध्ये आहे पहा, तर त्या कलाकाराचं स्वतःचा संघर्ष असतो पहा. स्वतःच्या नाटकातला जो नाटकातला प्रवास आहे तो नाटकातलाच कलाकार असतो आणि त्याचा संघर्ष जो आहे तो इंटरनल आहे, अंतस्थ असतो, की एक तो आपल्या मनातच विचार करतो कलाकार म्हणून. तर हे दोन प्रकारचे कॉन्फ्लिक्ट त्या ठिकाणी असतात. मनातला एक संघर्ष असू शकतो किंवा बाह्य संघर्ष म्हणतो आपण, की जो इतर व्यक्तींशी डायरेक्ट असतो. तर हे संघर्ष असल्याशिवाय नाटक त्या ठिकाणी काय होऊ शकत नाही, क्रिएट होऊ शकत नाही. हा सोल आहे नाटकाचा, हे लक्षात घ्या. इट इज द एनलायटन्स द लाईफ. आणि याच्यामुळेच आपलं आयुष्य त्या ठिकाणी समृद्ध होतं आणि ते आपल्याला डिग्निटी प्रोव्हाइड करतं, प्रतिष्ठा, मोठेपणा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो आणि की जो आपल्याला एका मानवी आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरत असतो. त्यानंतर थीम, मगाशी जसं सांगितलं, द मेन आयडिया ऑर पॉईंट ऑफ अ प्ले. महत्त्वाची संकल्पना, त्या नाटकाची संकल्पना जी असते त्याला काय म्हटलं जातं, थीम असं म्हटलं जातं. थीम आणि प्लॉटमध्ये खूप फरक आहे, लक्षात आलं. आता मी तुम्हाला द एलिमेंट ऑफ ड्रामा सांगितलेले आहेत. वेगवेगळे एलिमेंट जे आहेत, प्लॉट, कॅरेक्टर्स, कॅरेक्टरायझेशन, डायलॉग, स्टेज डिरेक्शन, कॉन्फ्लिक्ट अँड थीम. ओके, नाऊ वी विल स्टॉप हिअर. ओके.